गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातली ही किरण दहेकर. किशोरावस्थेत असताना तिला ॲनिमियाचा त्रास व्हायला सुरुवात झाली. तिनं याबद्दल आपल्या मैत्रिणींना आणि आईला विचारलं, पण मुलींना असा त्रास होतोच असं तिला सांगितलं गेलं. त्यामुळे किरणनंही त्याकडे लक्ष दिलं नाही. पण कुरखेडच्या आम्हीच आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या ॲनिमियाच्या मार्गदर्शन शिबिरात आल्यावर किरणला कळलं की आपण 5 वर्षांपासून ॲनिमिया विकारामुळे ग्रस्त आहोत आणि आता किरणच ॲनिमियाबद्दलच्या जनजागृतीसाठी काम करते. ॲनिमिया म्हणजे लोहाची कमतरता. आपल्या शरीरामध्ये जो रक्त असतो त्या रक्ताची जर कमी झाली तर आपल्याला ॲनिमिया रोग होतो. मासिक पाळी जेव्हा येते आणि ज्या ओटीपोटात दुखणे, अशक्तपणा जाणवणे, त्यामुळे आपल्याला त्या मुलीला, किशोरवयीन मुलींना मानसिक ताण जाणवतं आणि मग त्या मानसिक त्रासामध्ये असल्यानंतर जेवणाची सुद्धा इच्छा होत नाही, मग भूक न लागणे, ह्या सर्व गोष्टी त्या लक्षणामध्ये येतात. ॲनिमिया हा रोग आहारातल्या कमतरतेमुळे कोणत्याही मुलीला किंवा महिलेला होऊ शकतो. थकवा जाणवत असेल किंवा शरीर, नख किंवा डोळे जर पांढरे दिसत असतील तर ही सगळी ॲनिमियाची लक्षणं आहेत. पण याबद्दल जनजागृती नसल्यामुळे या साध्या गोष्टींकडेही दुर्लक्ष होत आहे. पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्या नैसर्गिक प्रक्रियेत तिला थोडा आराम मिळणं गरजेचं आहे. तिला त्यावेळेस उलट जास्त व्यवस्थित खाणं देणं गरजेचं आहे. तर आपण त्याला त्यात बाजूला ठेवून तिचा सन्मान खरं म्हणजे तिला हे करतो की बा तू बाजूला राहिलं पाहिजे, विटाळाचं हे सगळं आहे. याच्यातनं तिच्यातला आत्मविश्वासही आपण कमी करत असतो. खरं म्हणजे या सगळ्या याच्यात आपण तिला एका अर्थाने देवी असं मानलं असेल तर तिचं सगळंच पावित्र्य हे सगळं मानलं पाहिजे. आपल्या समाजात आणि घरात स्त्रीला पोषक आहारात प्राधान्य मिळणे हाच ॲनिमियावर उपाय आहे. आपल्या समाजात अनेक महिला ॲनिमियाग्रस्त आहेत, पण याबद्दल कोणतीही चर्चा होत नाही. त्यामुळेच गरज आहे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थांसारखी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर.